जगद्गुरु तुकाराम महाराजांना नेण्याकरता पंढरपूरचे पांडुरंग आले आणि आपल्याला न्यायला येतो. कोणी ना कोणी येतो. सांगायचं तात्पर्य, वारकरी संप्रदायामध्ये वृंदा नावाची स्त्री होती, प्रतिव्रता स्त्री होती. आणि ह्या वृंदेला जगाच्या मालकाने शब्द दिला, तुझ्या मार्फत जो कोणी माझ्या सानिध्यामध्ये येईल त्याचं रक्षण मी करेन. आणि ही वृंदा आपल्या दारामध्ये तुळशीच्या रूपात आहे. आणि ती तुळशीची माल ज्यांनी परिधान केली होती त्यांच्या रात्री निमित्ताने आजची ही सेवा. आणि ही सेवा करत असताना आणि उपदेश करत असताना 3 प्रकारचे लोक या पृथ्वी तलावर राहतात. 3 प्रकारचे लोक या मृत्यू लोकामध्ये राहतात. एक वर्ग भोग प्रधान वर्ग, दुसरा वर्ग कर्म प्रधान वर्ग आणि तिसरा वर्ग विचार प्रधान वर्ग. बघा, 3 प्रकारचे वर्ग तुमच्या पुढे मांडलेत. भोग प्रधान वर्ग या मृत्यू लोकामध्ये राहतो. मग भोग प्रधान वर्ग कोणता असेल? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्ये भोग भोगती. पशु म्हणजे आपल्या सभोवताली असलेले. बघा, पशु म्हणजे कोण? मग ते कुत्रा असेल, पक्षी असेल, वाघ असेल, सिंह असेल, प्राणी. हे प्राण्यांना पाप पुण्य काहीच करत नाही. आपण चाललेलो आहोत, एखादा कुत्रा आला, आपल्या चावला. आपण गाडी घेऊन चाललेलो आहोत, कुत्रा आडवा आला, आपण पडलो, आपल्याला दुखापत झाली. परंतु त्या कुत्र्याला कुठल्याही प्रकारचं पापच लागत नाही. का लागत नाही? कारण पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्य भोग भोग. ते फक्त भोग भोगायलाच आलेले आहेत. त्यानंतर दुसरा वर्ग कर्म प्रधान वर्ग. कर्म प्रधान वर्गाचा विचार करत असताना वृत्ती ऐसे मन धरती झाली, चित्ताशी परमपुरुषाशी मोहर. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामधली ओवी आहे. चित्ताशी परमपुरुषाशी मोहर लावी बघा शरीर जावो अथवा राहो. कर्म प्रधान वर्ग हा संतांचा. संत आले जन्माला, ज्यांचं घर वैकुंठामध्ये आहे, ते आले, इथे राहिले, कर्म केले आणि निघून गेले. चित्ताशी परमपुरुषाशी मोहर लावून टाकली. माझं चित्त तुझ्या पायी मिठी पडली पंढरी राया. म्हणजे माझं चित्त आणि पंढरपूरचा पांडुरंग भास. कर्माने पूजा केली पंढरपूरच्या पांडुरंगाची. कोणी केली? संतांनी केली. म्हणजे जो कर्म प्रधान वर्ग असेल कोणता? संतांचा वर्ग. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय आपुरा तोषा लागी. परमात्म्याची पूजा कशाने करतो? आपण पंढरपूरच्या पांडुरंगाला जेव्हा भेटायला जातो, काहीतरी हार घेऊन जातो, एखाद्या देवळामध्ये जातो, मंदिरामध्ये जातो, आपण त्यांना हार अर्पण करतो. परंतु साधू संत जेव्हा पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला जातात, आपल्या कर्माने पूजा करतात. आपल्या कर्माने पंढरपूरच्या पांडुरंगाची पूजा करतात. आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला काय आवडत असेल? तुमचे निष्काम कर्म आवडतात. आणि तुम्ही जसे निष्काम कर्म कराल ते साधू संतांनी केले. म्हणून कर्म प्रधान वर्ग साधू संतांचा आणि भोग प्रधान वर्ग पशु पक्ष्यांचा आणि विचार प्रधान वर्ग आपला. आपण कसे जीवन जगतो? आपण विचार करून जीवन जगतो. आणि विचार करून जीवन जगावं म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भाव सिंधू. नासिवंत देह जाणार सकल, आयुष्य खातो काल सावधान. म्हणजेच तुम्ही आज जर विचार करून जीवन जगले नाहीत आणि विचार करता न जगले, आज ना उद्या काल येईल, कली येईल, तुम्हाला घेऊन जाईल. आणि हा जो नाशिवंत देह आहे हा नाशिवंतच राहील. आणि हा देहाने मुक्त झाला पाहिजे. आणि मुक्तीचा मार्ग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जो अभंग आपण चिंतन करता निवडला, किंवा ज्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, क्षणोक्षणाला विचार करा. जर क्षणोक्षणाला विचार नाही केला, मरणार तू. आणि मरणार आणि मृत्युमुखी पडल्यानंतर पुन्हा जन्माला येणार. आणि तुम्ही पुन्हा जन्माला येऊ नये, तुम्ही मुक्त व्हावं म्हणून विचार करण्याचे काही फायदे आहेत. बघा, जो व्यक्ती विचार करतो ते विचाराचे काही फायदे असतात. जो व्यक्ती विचार करतो त्या व्यक्तीला लाभ होतो. जो व्यक्ती विचार करणारा आहे तो अभिमान विरहित असतो. जी व्यक्ती विचार करणारी आहे तो माया पाशामध्ये अडकत नाही. आणि सर्वात महत्वाचा विषय लक्षात घ्या, जी व्यक्ती विचार करून जीवन जगते ती मृत्यूवर विजय मिळवते. जी व्यक्ती विचार करून जीवन जगते ती मृत्यूवर विजय मिळवते. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये असताना आणि विचार करत असताना या जीवाने 3 गोष्टीचा विचार करावा.